विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर एंड केला. आजपासून आपण एक न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, अप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रल. ओके, तर तुम्ही आधी हेडिंग टाका, अप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन किंवा डिफायनाइट इंटिग्रल सुद्धा लिहू शकता. अप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन. फर्स्ट हेडिंग एक्सरसाइज 5.1. Exercise 5.1. First problem. Find the area of region. Find the area of region bounded by the following curve. Find the area of region bounded by the following curve, comma, x-axis and the given line. X-axis and the given line. ओके, आता 2 मिनिटं पहिले इकडे लक्ष द्या. आधी तुम्ही क्वेश्चन लिहिला, फाइंड द एरिया बाउंडेड बाय कर्व. एरियाचा विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला असतो एरिया इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट L1 टेंड्स टू L2 x dy. जर प्रॉब्लेम एक्सच्या फॉर्म मध्ये असणार तर, किंवा और एरिया इक्वल टू इंटिग्रेशन L1 टेंड्स टू L2 y dx. जर एरिया x इक्वल टू जर गिवन असलं तर x dy. एरिया आपल्याला y इक्वल टू गिवन असला तर y dx. जसा तुम्ही क्वेश्चन लिहिला असणार, आधी हे 2 फॉर्म्युले नोट करून घ्या, मग आपण 1 बाय 1 प्रॉब्लेम स्टार्ट करू. आवर फर्स्ट प्रॉब्लेम, y इक्वल टू 2x. First problem, y equal to 2x, comma, x equal to 0 and x equal to 5. Problem given आहे आपल्याला y equal to 2x, x equal to 0 and x equal to 5. प्रॉब्लेम कोणत्या फॉर्म मध्ये आहे? y च्या. लक्षात घ्या, y च्या फॉर्म मध्ये आहे. ओके, तर काय येणार? y dx. x च्या फॉर्म मध्ये असला तर x dx. सोल्युशन, लेट A be the required area. A be the required area. कन्सिडर केलं की A be the required area. Therefore, फॉर्म्युला काय असतो? इंटिग्रेशन L1 टेंड्स टू L2 y च्या फॉर्म मध्ये आहे ना, y dx. व्हॅल्यू पुटअप करू. A ऍज इट इज. L1 आहे 0, L2 आहे 5, सो 0 टेंड्स टू 5. y ची व्हॅल्यू किती आहे? 2x. dx ऍज इट इज. y इक्वल टू 2x होता, तर y ची व्हॅल्यू मी 2x पुट केली. आता याला सॉल्व करू. सॉल्व बघा कसं होणार. इंटिग्रेशन मध्ये आपण डिफायनाइट इंटिग्रेशन हा पण टॉपिक टीच केला आहे. त्यामध्ये पण आपले लिमिट वाले प्रॉब्लेम सॉल्व केलेच आहेत. 2 कॉन्स्टंट आहे, 2 बाहेर जाणार. 0 टेंड्स टू 5 x dx. 2 ऍज इट इज. x रेस टू n. फॉर्म्युला कोणता लागणार? x रेस टू n. काय असतो? x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. सो x रेस टू 2 अपॉन 2 आणि लिमिट 0 टेंड्स टू 5. सो 0 टेंड्स टू 5. 2 गेट कॅन्सल. a इक्वल टू काय राहिला? x स्क्वेअर. 0 टेंड्स टू 5. आपण जेव्हा डिफायनाइट इंटिग्रल हा टॉपिक टीच केला होता, ज्यामध्ये लिमिट दिल्या राहत होत्या, त्याला सॉल्व करताना आपण काय करत होतो? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हा फॉर्म्युला यूज करत होतो.
तर आपली अप्पर लिमिट किती आहे 5. तर एक्स मध्ये आधी आपण 5 पुट करू, ए ॲज इट इज. सो हा होणार 5 स्क्वेअर मायनस मग एक्स ची व्हॅल्यू 0 स्क्वेअर. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आधी एक्स मध्ये मी अप्पर लिमिट पुट केली 5, मग याच एक्स मध्ये मी लोअर लिमिट पुट केली 0. आता 5 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर, 5 स्क्वेअर 25. सो ए इक्वल टू 25 स्क्वेअर युनिट. हे लिहावंच लागणार स्क्वेअर युनिट, कारण एरिया हा नेहमी स्क्वेअर मध्ये आपण डिनोट करतो. सो ए इक्वल टू 25 स्क्वेअर युनिट. राईट डाऊन फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला अप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम येणार आणि एरिया फाइंड आउट करायला लावणार, तेव्हा जी आपल्याला लिमिट दिली असते ना, जसं एक्स इक्वल टू 0 आहे आणि एक्स इक्वल टू 5 आहे, तर यावरून आपल्याला एक डायग्राम ड्रॉ करावी लागते. ते डायग्राम कशी ड्रॉ करायची मी सांगतो, लक्ष द्या इकडे. आपण जेव्हा नेट ए विथ द एरिया लिहितो ना, तेव्हा जरी डायग्राम काढली तरी चालते, किंवा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर डायग्राम काढली तरी चालणार. बट कधी कधी डायग्राम जर नाही काढली तर हाफ मार्क विल बी रिड्यूस. हाफ मार्क कधी कधी रिड्यूस केला जातो. म्हणून इफ पॉसिबल तुम्हाला जर डायग्राम काढता येत असणार तर नक्की काढायचं, किंवा ट्राय तरी करायचं डायग्राम काढायचं. बघा डायग्राम ड्रॉ कशी करायची. ही आपली वाय एक्सिस आणि ही आहे आपली एक्स एक्सिस. ओके, एक्स ची व्हॅल्यू काय आहे 0, दुसरी एक्स ची व्हॅल्यू काय आहे 5. तर एक्स ची व्हॅल्यू जी 5 आहे ते या एक्स एक्सिस वर येणार. सपोज या पॉइंटवर इथं घेऊ आपण एक्स इक्वल टू 5. तर याला यामधून एक मी लाईन ड्रॉ केली. ही लाईन काय आहे आपली एक्स इक्वल टू 5. एक्स इक्वल टू 5 म्हणजे वाय एक्सिसच्या पॅरलल असणार एक्स इक्वल टू 5. सेकंड एक्स इक्वल टू 0 म्हणजे हा पोर्शन, बरोबर. तर या पोर्शन पासून ही जी मी लाईन ड्रॉ केली ना, याला इथून जॉईन करणारी लाईन ड्रॉ करायची, आणि हा एरिया काय करायचा शेडेड, आणि इथं डिनोट करायचं एक्स इक्वल टू 0. अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावी लागणार. ड्रॉ दिस डायग्राम फास्ट. एक्स इक्वल टू 2y. सेकंड प्रॉब्लेम नोट करा. एक्स इक्वल टू 2y कॉमा x equal to 0, x equal to 2y, comma x equal to 0, y equal to 0, and last y equal to 4. y equal to 4. आता थोडं केअरफुली लक्ष द्या. x इक्वल टू काय दिलाय आपल्याला 2y, x इक्वल टू 0, y इक्वल टू 0 and y इक्वल टू 4. प्रॉब्लेम कोणत्या फॉर्म मध्ये आहे एक्स इक्वल टू 2y. या फॉर्म मध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सोल्युशन. लेट ए बी द रिक्वायर्ड एरिया. ए बी द रिक्वायर्ड एरिया. हे लिहिल्याबरोबर मी याच्याच बाजूला डायग्राम ड्रॉ करून घेतो. बघा, हा झाला एक्स एक्सिस, हा झाला आपला वाय एक्सिस. ओके, एक्स ची पण व्हॅल्यू 0, वाय ची पण व्हॅल्यू 0 याच पॉइंटला येणार. बट आपला वाय इक्वल टू किती आहे 4. तो वाय इक्वल टू 4 अपवर्ड मध्ये येणार. यामधून आपण वाय इक्वल टू 4 आहे तर पॅरलल टू एक्स एक्सिस राहणार. तुम्हाला 10th मध्ये पण झाला पॉइंट पासून काय काढू आपण, एक याला टच होणारी लाईन ड्रॉ करू, आणि हा झाला आपला एरिया एक्स इक्वल टू 0, वाय इक्वल टू 0. ही डायग्राम एकदम परफेक्ट आपल्याला आपण स्केल घेऊन बरोबर किंवा पेन्सिलनच ड्रॉ केली पाहिजे असं काही नाही. तुम्हाला फक्त हे दाखवा लागते वाय इक्वल टू 4 बरोबर वाय एक्सिस वर. आलं का लक्षात. आणि तो एरिया काय करायचा शेडेड.
अशी तुम्हाला फक्त डायग्राम ड्रॉ करून दाखवावी लागते. आता लिहिलं मी लेट ए बी द रिक्वायर्ड एरिया. सो देअरफॉर ए इक्वल टू इंटिग्रेशन L1 टेन्स टू L2 कोणत्या फॉर्म मध्ये आहे एक्स. सो एक्स dy एक्सच्या फॉर्म मध्ये आहे म्हणून एक्स dy. ए ऍज इट इज. L1 टेन्स टू L2 एक्सच्या फॉर्म मध्ये आहे तर लिमिट वाय ची बघा. एक्सच्या फॉर्म मध्ये आहे तर लिमिट वाय ची घ्या लागणार. आधीचं प्रॉब्लेम वायच्या फॉर्म मध्ये होतं तर लिमिट एक्स ची घेतली. हे प्रॉब्लेम एक्सच्या फॉर्म मध्ये आहे लिमिट वाय ची घ्या 0 टेन्स टू 4 आणि एक्स ची व्हॅल्यू किती आहे 2y dy. पुन्हा 2 कॉन्स्टंट बाहेर 0 टेन्स टू 4 y dy. पुन्हा 2 ऍज इट इज एक्स रेस टू एन तसाच वाय रेस टू एन काय होणार वाय स्क्वेअर अपॉन 2 0 टेन्स टू 4 2 टू गेट कॅन्सल काय राहिला फक्त वाय स्क्वेअर 0 टेन्स टू 4. वाय मध्ये पहिले अप्पर लिमिट येणार. अप्पर लिमिट किती आहे 4. सो ए इक्वल टू 4 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. वाय मध्ये आधी 4 पुट केला तर 4 चा स्क्वेअर मायनस वाय मध्ये 0 पुट केला 0 चा स्क्वेअर. सो आन्सर इज 16 स्क्वेअर युनिट. ओके खूप सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. रँडम लिस्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 3 खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. IMP करा. x इक्वल टू 0 कॉमा x इक्वल टू 5 कॉमा y इक्वल टू 0 कॉमा y इक्वल टू 4. x इक्वल टू 0 x इक्वल टू 5 कॉमा y इक्वल टू 0 y इक्वल टू 4. प्रॉब्लेमला IMP करा आणि फक्त या बोर्डकडे केअरफुली लक्ष द्या. सोल्युशन मध्ये आधी लिहू आपण लेट ए बी द रिक्वायर्ड एरिया आणि आधी डायग्राम ड्रॉ करू. डायग्राम कडे लक्ष द्या. ही आपली वाय एक्सिस आणि ही आपली विद्यार्थी मित्रांनो एक्स एक्सिस. ओके एक्स इक्वल टू 0 एक्स इक्वल टू आधी किती आहे 5 एक्स इक्वल टू 5 हा झाला x इक्वल टू 5. x इक्वल टू 5 आहे तर इथं y इक्वल टू 0 राहणार. x इक्वल टू 5 तर y इक्वल टू काय आहे 0. कारण x इक्वल टू 5 तर पॅरलल टू आपण y एक्सिस ड्रॉ करतो. y इक्वल टू 0 असू द्या. y इक्वल टू काय आहे 4. y इक्वल टू 4 म्हणजे पॅरलल टू x एक्सिस. ही व्हॅल्यू भेटली आपल्याला y इक्वल टू 4. आता मला सांगा y इक्वल टू 4 आहे म्हणजे इथे x ची व्हॅल्यू ही 0 राहणार इक्वल टू 0. हा एरिया भेटला आपल्याला. याला करायचा शेडेड. आधी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो डायग्राम ड्रॉ केली. आता इथं एक्सच्या सुद्धा 2 व्हॅल्यू आहे वायच्या सुद्धा 2 व्हॅल्यू आहे. तुम्ही तुमच्या मनानुसार कोणताही फॉर्म्युला यूज करू शकता ऍज यू विश. आन्सर सेमच येणार. ए इक्वल टू L1 काय घेतला मी एक्स dy घेतला. ओके बघा आता. सो ए L1 टेन्स टू L2 एक्स dy घेतला. आता मी तर एक्स ची व्हॅल्यू काय घेणार मग 5. एक्स ची व्हॅल्यू 0 तर घेऊ शकत नाही मी. तर एक्स ची व्हॅल्यू काय घेणार मी 5. सॉरी आधी L1 टेन्स टू L2 मी एक्स dy घेतला तर एक्स ची व्हॅल्यू घेणार मी 5 dy. मग मी जर व्हॅल्यू जर एक्स ची घेतली थोडं केअरफुल लक्ष द्या. फॉर्म्युला मी एक्स dy लिहिला. एक्स ची व्हॅल्यू घेतली 5 dy ऍज इट इज. जर मी व्हॅल्यू एक्स ची घेतली तर लिमिट y च्या घ्या लागणार 0 टेन्स टू 4 0 टेन्स टू 4.
पहिलं वर्क फिनिश. 5 कॉन्स्टंट आहे, 5 बाहेर येणार, 0 टेन्स टू 4. काय राहिला फक्त dy. a ॲज इट इज, 5 ॲज इट इज. आता जसं dx चं x येते तसंच dy चं काय होणार y. 0 टेन्स टू 4. a ॲज इट इज, 5 ॲज इट इज. या y मध्ये आधी अप्पर लिमिट येणार. अप्पर लिमिट किती आहे 4. सो 4 मायनस y मध्ये लोअर लिमिट. लोअर लिमिट किती आहे 0. 4 मायनस 0 4 आणि 4 इंटू 5 20 स्क्वेअर युनिट. फक्त सांगून देतो. और हाच जर फॉर्म्युला तुम्ही जर असा लिहिला असता तर a L1 टेन्स टू L2 x dy च्या ठिकाणी y dx. ओके. आता जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो y dx लिहिलं असतं, y ची व्हॅल्यू किती घेतली असती तुम्ही 4. मग y ची व्हॅल्यू जर तुम्ही 4 घेतली असती, y ची व्हॅल्यू घेतली तर लिमिट कोणाच्या घेतल्या असत्या x च्या. 0 टेन्स टू 5. 0 टेन्स टू 5. बघा आन्सर सेमच आलं असतं. 4 कॉन्स्टंट बाहेर, dx चं x. हे बघा 4 कॉन्स्टंट बाहेर आला असता, या dx चं झालं असतं x. थोडं शॉर्टकट लिहित आहोत. 4 कॉन्स्टंट बाहेर, dx चं x. लिमिट कोणती 0 टेन्स टू 5. मग या x मध्ये आधी 5 पुट करू. सो a 4 x मध्ये अप्पर लिमिट 5, लोअर लिमिट 0. 5 मायनस 0 5. 4 इंटू 5 20. सो a इक्वल टू 20 स्क्वेअर युनिट. जेव्हा अशा चारही व्हॅल्यू दिल्या असतात ना, 2x च्या 2y च्या, ऍज यू विश तुम्ही कोणत्याही फॉर्म्युल्यानं ते आन्सर काढू शकता. आणि अशा टाईपचं तुम्हाला कोणत्याही डायजेस्ट मध्ये दिसणार नाही. माय गॅरंटी. हे तुम्हाला 2 टेक्निक मी सांगून दिलं. तुम्हाला जी टेक्निक वाटणार तुम्ही त्या टेक्निकमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके, राईट डाऊन दिस.